नमस्कार मंडळी. तुम्ही सुद्धा माझ्यासारखे आहात का, ज्यांना पुरणपोळीपेक्षा सुद्धाही जास्त पुरणपोळीसोबत बनवली जाणारी ही कटाची आमटी आवडते? मग ही झणझणीत कटाच्या आमटीची रेसिपी खास तुमच्यासाठी. तर इथे सगळ्यात आधी मी अर्धा किलो डाळ भिजत घातली होती आणि ती डाळ शिजवल्यानंतर त्याचाही येळण आहे. त्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटण्यासाठी गरजेच्या आहेत, जसं की सुकं खोबरं आणि लसणाचं एक वाटण, शिवाय भाजक्या कांद्याचं आणि खोबऱ्याचं एक वेगळं वाटण, कढीपत्ता आणि थोडंसं पुरण. तर इथे सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत, ज्यामध्ये कोथिंबीर, भाजलेला कांदा आणि खोबऱ्याचं एक वाटण बिना पाणी घालता हे वाटण बनवायचं आहे. त्यानंतर फोडणीला आपण टाकणार आहोत मोहरी, जिरा आणि सुकं खोबरं लसणाचं वाटण. आता हे वाटण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर जे भाजलेलं खोबरं आणि कांद्याचं जे वाटण होतं ते टाकून घ्यायचं आहे. या सगळ्यांना व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सुखे मसाले ॲड करायचे, जसं की मी इथे तिखट मसाला, जो घरगुती मालवणी मसाला आहे तो वापरला आहे, थोडीशी हळद वापरली आहे आणि कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिर्च मी इथे वापरणार आहे. हे तुम्ही स्किप केलं तरीही चालेल, परंतु ह्याला कसं कटाला थोडासा लालसर कलर आला ना की आमटी दिसायला छान जाते. त्यानंतर ह्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण येळण काढून ठेवलेलं आहे ते येळण ह्याच्यामध्ये पूर्णतः टाकून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी ॲडजस्ट करायची तसं तुम्ही पाणी टाकून त्याला ॲडजस्ट करू शकता, पण गरम पाणी वापरायचं आहे. इथे मी थोडीशी दाटसर अशी ठेवलेली आहे आमटी. तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर तुम्ही अजून त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आता पुरण हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. जर तुम्हाला अगदी झणझणीत आमटी हवी असेल तर पुरण स्किप करा, कारण डाळीमध्ये सुद्धा, त्या पाण्यामध्ये सुद्धा डाळीचा जो गर आहे तो होताच, पण पुरणाने थोडंसं दाटसरपणा येतो आणि हलकाच एक गोड फ्लेवर येतो आमटीला. आणि तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात आमटीला मस्त असा कट आलेला आहे. वरून कोथिंबीर टाकून गार्निश करायचं आणि गरमागरम भातासोबत सर्व करायचं आहे.